सर बोला सर, सुरू करा. आज खरं म्हणजे देशापुढे सगळ्यात गंभीर प्रश्न कोणता असेल तर तो नीट परीक्षेच्या पेपर फुटी विरुद्ध 17व्या दिवशी सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांचा उपोषणाचा. जंतर मंतरला 17वा दिवस आहे. सोनम वांगचुक उपोषणाला बसलेले आहे आणि त्यांची प्रकृती कमालीची ढासळलेली आहे. हा आमच्या सगळ्यांसाठी अत्यंत चिंतेचा विषय असायला पाहिजे. आणि आपण मला असं जे सांगताय की आम्ही त्या डिलिमिटेशन आणि या बिलाला पाठिंबा देणार आहोत. माननीय शरद पवारांचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे पूर्णपणे सुप्रिया सुळेनं ही माहिती दिलेली आहे. तुमचं काही बोलणं झालं होतं का महाविकास आघाडीतल्या या दोन? बघा, आज 12 वाजता सुप्रिया सुळे पत्रकार परिषद घेणार. मी आत्ताच त्यांच्याशी बोललो. आज 12 वाजता त्या पत्रकार परिषद घेऊन त्या संदर्भात सविस्तर चर्चा करू. आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत गेले काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेस या बिला संदर्भात तुम्ही त्यांना जर विचारले आज तर ते योग्य ठरेल आणि त्या पूर्ण तयारीनिशी आज आहे. कारण गेले काही दिवस मी त्या विषयावर काही वाचतोय आणि ऐकतोय की त्यांचे आमदार चालले, त्यांचे खासदार चाललेत, काल रात्री जयंतराव पाटील भेटले वगैरे वगैरे वगैरे. बघा, या सगळ्या अफवा. खोटं असं म्हणणं आहे का तुमचं? जयंत पाटील आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली काल. त्यानंतर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नेते जवळपास 1 तास मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत होते. याचा अर्थ काय काढायचा नेमका? ही अर्धवट माहिती. माझ्या माहितीनुसार ते काय वर्ल्ड कप चालू आहे फुटबॉलचा, तिथे प्रफुल्ल पटेल ते कालच्या बैठकीला होते की नाही त्याविषयी माझ्या मनात शंका आहे. प्रफुल्ल पटेल नेहमी वर्ल्ड कप फुटबॉलसाठी परदेशात जातात, ते नसावेत. जयंतराव पाटील भेटण्यामागचं कारण जे आहे हे त्यांच्या मतदारसंघातला एका नगराध्यक्षाला अत्यंत बेकायदेशीरपणे डिस्क्वालिफाय करण्यात आलं. लोकातून निवडून आलेला नगराध्यक्ष आहे, त्यांच्या इस्लामपूर भागात. आणि कलेक्टरने तिकडल्या अत्यंत बेकायदेशीर नियमबाह्य पद्धतीनं त्याला बरखास्त केलं. आणि ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे लोकशाहीसाठी. माझ्या माहितीप्रमाणे ते त्या विषयावर